धरायला नाही पण धरायला तरी आहे. एवढं प्रेम भेटतंय आपल्याला आणि प्रेम पण भेटलंय इथे आणि प्रेम पण आहे आपल्या सोबत. गोविंदा कुणाचा गाईज अशा प्रकारे शांतपणा करायला गेलेलो. भाई लोक बोलले डोक्यानेच फोडला आणि डोकं पण फोडून. हॅलो गाईज, गोविंदा आला रे आला. गाईज पावसाने पूर्ण वाट लावली आहे आपल्या गोविंदा सणाची. तर गोविंदा सण आणि मुंबई. गोविंदा सणात जर गाईज तुम्ही मुंबईला नसेल आलात तर त्या सणाची मजाच घेतली नाही असं बोलता येईल गाईज तुम्हाला. आणि आपण आलेलो आहे माझगावला. आज आपण एका गोविंदा पथकासोबत पूर्ण फिरणार आहे गाईज. त्यांच्यामध्ये कशी एकाठी असते, जिद्द असते हे तुम्हाला दाखवणार आहे आज सर्वांना. तर आपण आलेलो आहे आज माझगावमधल्या खापरेश्वर गोविंदा पथक माझगाव त्यांच्यासोबत आज आपण फिरणार आहे. तर पण गाईज पावसाने एवढं झोडपलं आहे काय माहिती कधी जायला भेटेल यांच्यासोबत. हे बघा बेकार पाऊस आहे. आलो आता आपल्या माझगाव एरियामध्ये आणि आपला खापरेश्वर गोविंदा पथकातला हुकुमचा सिक्का आपल्यासोबत आहे गाईज. हॅलो, गुड मॉर्निंग. याचा थोडं इन्सिडेंट झालेलं गाईज थरावरती चढताना वगैरे, बट तरी पण यावेळी खंबीरपणे तो आलाय. मला वाटलं नव्हतं की तो पथकात परत सामील होईल, पण त्या जिद्दी चिकाटीने आलाय गाईज. तर भाई काय बोलायचं आहे तुला, बोल. काय नाही, यावेळेला 7 लागणार आहेत आमचे, नक्की लागतील. आणि जर नाही लागले तर हा ब्लॉग कट होईल. नाही गाईज, मी तुम्हाला सगळं जिद्दी चिकाटी सगळं दाखवणार आहे गाईज. जसं तुम्हाला बोललो, कसं मोठ्या मंडळात सगळे 9 थर. कसं आहे, मोठा छोटा मंडळ काही नसतं गाईज. मी काल एक रात्री 4 थराची थर आम्ही बघितली गाईज, पण वरतून पडल्यावरती त्या पोराची काय हाल झाली ते आम्हाला कळलं. म्हणून आम्हाला 4 थर 7 थर हे सगळे थर मोठे आहेत. किती पण थर मारा पण जिद्दीने मारा गाईज. चला जाऊया आता. गाईज मला एक सांगावं असं वाटतंय, आता आपल्या दीपक दादाची एवढी ओळख झालेली आहे की आता आम्ही लोकल स्टॉलवर नाश्ता करताना देखील 4-5 जण येऊन दीपक दादाचे पैसे भरायला रेडी होते, दीपक दादाला टी शर्ट द्यायला रेडी होते. मला वाटतं दीपकला पुढच्या वेळेला निर्वस्त्र आला तरी पण त्याला कपड्यापासून ते शूज पासून ते जेवणापासून सगळी सोय होईल मुंबईमध्ये. नक्की तुम्ही आलात मुंबईमध्ये तर काही हेल्प लागली तर दीपक दादाचं नाव घेऊन तुम्ही फिरू शकता इथे एरियामध्ये. बस काय नाही गाईज, हे प्रेम आहे तुमचं, अजून काय नाही. चला आज जाऊया लवकर लवकर. मला माझे पैसे दे, मी हे बोललो ते. तर गाईज आलेलो आहे आता गोविंदा इथे गोविंदा पथकासोबत. आणि इथे आता हे लोक जागेवाल्याला सलाम बोलून निघणार आहेत सगळीकडे. हे बघा जागेवरती पहिला थर लावत आहेत गाईस मानासाठी. गाईज बजरंग बलीला नमन करून निघणार आहेत आता पोरं. हा बघा, हा वरचा हुकुम का सिक्का. जय श्रीराम.
क्या बात है भाई, वायरल भाई यार, तुमको भाई यार, थैंक यू सो मच। त्यांनी घ्या गोविंदाला पुढे दुखापत होणार नाही याचं प्लीज सहकार्य करा. इकडे टू व्हीलर लागलेले कृपया करून ते काढून घ्या. माझ्यासोबत मुंबई इंडियन ऑफिशियल पेज क्रिकेट लीग से या ठिकाणी आलेले इन्फ्लुएन्सर दीपक दारवे. दीपकजीसाठी एक शायरी झालीच पाहिजे की नको? शायरी. अरे मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. कपरेश्वर महाराज की, महाराज की. गाईज आता आलो घोडपदेव मध्ये आणि इथे बघूया. श्री साई स्पोर्ट क्लब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण थोडंसं मंचकावर बसून घ्यावे व आम्हास सहकार्य करावे. गाईज फेरबंदरमध्ये सुद्धा अशा चांगल्या प्रकारे सलामी दिलेली आहे आणि आता बघा पुढे कुठे जाणार आहे. गाईज आता आलोय आपण काळ्या चौकीच्या मैदानात आणि इथे खूप मोठं आयोजन केलेलं आहे गाईज. गाईज काळ्या चौकीच्या मैदानात तुम्हाला पहिले 8 थर दाखवतो आणि 7 आहेत का दुसऱ्यांदा पडले बाद. तिथे आपल्याला चांगल्या प्रकारे सन्मान दिला आहे आणि काळ्या चौकीमध्ये गाईज चांगल्या प्रकारे आपला सत्कार केला. खूप खूप धन्यवाद गाईज. मुंबई इंडियन्स आम्हाला पण दे दादा, आम्हाला पण दे. मुंबई इंडियन्स
गाईज बघा फॅन्स आपल्या सगळीकडे मदत 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 थांब एकच मिनिट. बजरंग बली की, बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की, गणपती बाप्पा, बोल 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 खात्री हुआ की. कशी या ठिकाणी 6 इथे पण सक्सेसफुली त्यांचा झालेला आहे सलामी. आमच्यावर आहे अरे भाई चालू आहे. अरे भाई बचाओ बचाओ. गाईज एवढ्या पावसात पण पोरांनी सोडलं नाही गाईज बघा. आमच्या आयोजकांचा सन्मान राखा, आम्ही तुमचा सन्मान राखू. गाईज एवढं प्रेम भेटतंय आपल्याला आणि प्रेम पण भेटलं इथे. आणि प्रेम पण आहे आपल्यासोबत या मुंबई नगरीत. गाईज असं वाटतंय की आपल्या मुंबईच्या टीमला सपोर्ट करतोय इथे पण. तर सर्वांसाठी आले वाटतं भाई आहे खरंच आहे गाईज. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये आहे भाई आपला गाईज. असं वेळ काढून खावं लागतं सगळीकडे. जास्त वेळ भेटत नाही गाईज पथकांना, म्हणून असं वेळात वेळ काढून खातात आपले मंडळी. थोडे जमलेले आहेत आणि आता थोडं रेस्ट करते. काय बॉयज असं भाई वेळ काढून आरसीबी हा भाई जिंकलेत. चला काय नाही यावर्षी फायदा दिलाय आपले मुंबई. मोनोरेल चालल्यावर तर गाईज आता आम्ही आलेलो आहे भोईवाडा ना भाई. भोईवाडा एरियात. आणि इथे किती लावणार आहे भाई तुम्ही? 7 लावणार आहेत बोलतायत. बघूया किती लावतायत.
आता थोड्या वेळापूर्वी माझगाव कारवारी यांनी ज्या सगळ्या सलामी दिली आहे आणि आता हे माझगावाचं दुसरं मंडळ जय कापेश्वर हे आपल्याला 7 जणांची सलामी देत आहेत. 7 जणांची सलामी देत आहेत. बजरंग बली की जय भवानी. महाराष्ट्र फक्त भवानी. जय भवानी जय शिवाजी. गाईज तुम्ही बोलाल की एवढे छोटे थर आहेत वगैरे, बट त्यासाठी पण जेवढी आतून जिद्द पाहिजे असते गाईज ती पण मी तुम्हाला दाखवतो इथे सर्वांना. नागावचा हा गोविंदा जे थांबलेश्वर आमचा किल्ल्याचा गोविंदा. गाईज कसे बसले जेवायला. ग्रँड रोड काही सगळे गोविंदा पथक आता वडाळ्याला आलेत आणि सकाळपासून बघा कसे जेवायला बसलेत. तर माटुंग्याचा ब्रिज खाली गाईज एकदम शिस्त पद्धतीने सगळे जेवायला बसलेत गाईज. तर आपण मंडळ आपले पण पोरं आलेत गाईज पुढे जाऊया त्यांच्यासोबत. जे घरात नाहीत पहिला त्यांना जेवण आहे. भाऊ धरात आहे पण आम्ही धरायला नाही पण धरायला तरी आहे. आता उद्या सगळ्यांनी करा कसे शिस्त पद्धतीने एकदम शिस्त पद्धत. एकदम शिस्त पद्धतीने बसले. काय आज मेनू काय आहे? मेनू काय आहे? पावभाजी. कडा कडा. और मुंबईमध्ये गाईस चेंबूर तिला घेतो ना. गणपती बाप्पा सात तर मारणार आहे तिथे कापेश्वरवाले. 7 तर विनंती करत आहोत. चेंबूरमध्ये आणि विजयसारखी तलवार चालून गेला. गेला मजा आली. बघूया आता इथे चेंबूरमध्ये किती थर लावतायत. यस यस कम ऑन मुंबई. यावर्षी पहिल्यांदा 18 वर्षानंतर मारली 82 वर्ष
जय महाप्रेक्षक मंडळ गोविंदा कुणाचा बोलो बोलो गोविंदा कुणाचा गोविंदा कुणाचा गोविंदा कुणाचा अरे गोविंदा रे गोपाला अरे गोविंदा रे गोपाला आणि ऑलमोस्ट 9:30 वाजलेले आहेत. खूप दमली आहेत पोरं, खूप दमली आहेत. अजून लावायचे तर अजून लावायचे दीप्या आई आपला चाललाय अंडी फोडायला. हे काढतोय का? हे काढतोय काढून बघ ते बरोबर. चल चल चल. अरे एक तर चढव ना वरती. हे 3-2 1 कर ना. पुढे येऊ दे अंडी पुढे येऊ दे. उभा राहा. डोक्याने बोल. अशा प्रकारे शांतपणा करायला गेलेलो. भाई लोक बोलले डोक्यानेच फोडला आणि फोड बोललेलो पण डोकं फोडलंय नाही. हो यालाच म्हणतात मराठी माणूस. सांगितलं 1 केला 2. आता व्हिडिओ बंद. उचलणार नाही. डोक्याने बोल. आमच्या डोक्यात नको.
तर काप्रेश्वर माझगाववाले आता आलेले आहेत आणि इथे जाग्यावरती गेम चालू झालेले चान्स देणार तर गाईज अशा प्रकारे आपले संस्कार जपणारे हा मंडळ आहे गाईज आणि अशा प्रकारे पैशासाठी नाही तर आपल्या मंडळासाठी हे बघा अशा प्रकारे गाईज चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे आणि कुणालाही काही इजा वगैरे पोचलेली नाही सगळे गोविंदा सुखरूप आलेले आहेत आणि तुम्ही बघितलात किती शिस्त पद्धतीने मंडळाने गाईज पूर्ण संस्कार जपत त्यांनी जुनी प्रथा कंटिन्यू केलेली आहे आपली ही जुनी प्रथा बघून गाईज खूप बरं वाटलं की खूप ठिकाणी आता नाहीशी झालेली आहे तर आपले काप्रेश्वर गोविंद पथक असंच पुढे पण सण सर्वांना सांगत राहावे बोल 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 आम्ही